मकर राशी ही शनीच्या अधिपत्याखाली येणारी राशी असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात परिश्रम, विलंब, जबाबदाऱ्या, कसोटी आणि मानसिक ताण यांचा मोठा वाटा असतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी सिद्ध करावे लागते. प्रत्येक यशासाठी इतरांपेक्षा अधिक कष्ट घ्यावे लागतात आणि अनेकदा योग्य वेळ येण्यास खूप उशीर होतो. त्यामुळे मनात असुरक्षितता, भविष्याबद्दलची चिंता, स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका आणि माझ्यासोबतच असे का हा प्रश्न वारंवार निर्माण होत राहतो. परंतु 5 फेब्रुवारीनंतर ग्रहस्थितीत होणारा सूक्ष्म पण परिणामकारक बदल मकर राशीच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू करतो. हा फक्त नशिबाचा बदल नसून तुमच्या विचारसरणीचा, मनोवृत्तीचा आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा बदल आहे. आत्तापर्यंत मनावर असलेले भीतीचे, संभ्रमाचे आणि नकारात्मकतेचे ढग हळूहळू दूर होऊ लागतात. आत्मविश्वासाची नवीन पहाट उगवते. ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही बाहेर शोधत होता ती उत्तरे आता तुम्हाला तुमच्या अंतर्मनातून मिळू लागतात. हा काळ मकर राशीसाठी केवळ चांगल्या घटनांचा नसून स्वतःला ओळखण्याचा, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि नियती तुमच्या बाजूने कशी वळते हे अनुभवण्याचा आहे. आयुष्यातील अडथळे, विलंब आणि संघर्ष यामागचा खरा अर्थ तुम्हाला समजू लागतो. तुम्ही अधिक परिपक्व, स्थिर आणि धाडसी बनता. हा काळ तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या वळणाची सुरुवात ठरतो. नंबर 1 आहे मनातील भीतीचा संपूर्ण नाश, अंतर्मनाची मुक्तता. मकर राशीच्या व्यक्तींना आत्तापर्यंत भविष्याची अनिश्चितता, अपयशाची भीती, लोकांच्या मतांची काळजी आणि भूतकाळातील अनुभवांची सावली सतत त्रास देत होती. 5 फेब्रुवारीनंतर शनीच्या स्थिर आणि परिपक्व ऊर्जेमुळे तुमच्या मनात एक वेगळी ध्येय शक्ती निर्माण होते. ज्या गोष्टींमुळे तुम्ही आतून हादरत होतात त्या गोष्टी आता तितक्याशा महत्त्वाच्या वाटत नाहीत. मनात वारंवार येणारे नकारात्मक विचार कमी होतात. मी करू शकतो हा भाव दृढ होतो. तुमचा आत्मविश्वास भीतीवर विजय मिळवतो. निर्णय घेताना किंवा नवीन पाऊल टाकताना मनात अडथळा निर्माण होत नाही. ही मानसिक मुक्तता तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम घडवते. नंबर 2 आहे निर्णय क्षमतेत प्रचंड वाढ, विचारांची स्पष्ट दिशा. आधी एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं की मनात अनेक शंका, संभ्रम, भीती निर्माण होत होती. पण आता बुध आणि शनीच्या अनुकूलतेमुळे तुमचे विचार स्थिर आणि स्पष्ट होतात. कोणती गोष्ट योग्य, कोणता अयोग्य, कोणता मार्ग निवडायचा याबाबत तुम्हाला आतून स्पष्ट संकेत मिळतात. दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. स्वतःच्या बुद्धीवर आणि अनुभवावर तुम्ही ठाम विश्वास ठेवू लागाल. त्यामुळे घेतलेले निर्णय अचूक ठरतात आणि त्याचे परिणामही सकारात्मक दिसू लागतात. काम, व्यवसाय, नातेसंबंध किंवा वैयक्तिक आयुष्य सर्व ठिकाणी तुमची निर्णय क्षमता तुम्हाला पुढे नेते. नंबर 3 आहे आर्थिक मार्ग मोकळे होणार. स्थैर्य आणि वाढ, अडकलेले पैसे, थांबलेली देणी, अर्धवट राहिलेले व्यवहार किंवा आर्थिक अडचणी यामुळे निर्माण झालेला ताण आता कमी होऊ लागतो. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळते. नवीन उत्पन्नाचे मार्ग दिसू लागतात. जुने व्यवहार पूर्ण होतात. ज्यावर तुम्ही बराच काळ मेहनत घेतली होती त्याचे आर्थिक फळ मिळू लागते. खर्चावर नियंत्रण येते आणि बचतीची सवय वाढते. गुंतवणुकीचे निर्णय योग्य ठरतात. आर्थिक स्थैर्यामुळे मनावरचा ताण कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला पैशांच्या बाबतीत सुरक्षिततेची भावना निर्माण होते. नंबर 4 आहे करिअरमध्ये अनपेक्षित उंची, मान, सन्मान आणि संधी. कार्यक्षेत्रात आत्तापर्यंत तुमच्या कष्टांची दखल घेतली जात नव्हती असे वाटत असले तर हा काळ ते चित्र बदलतो. वरिष्ठांची नजर तुमच्या कामाकडे वेगळ्या दृष्टीने वळते. तुमच्या शिस्तबद्ध कामाची आणि सातत्याची प्रशंसा होते. पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या, महत्त्वाच्या संधी तुमच्याकडे येतात. तुमचे मत विचारले जाते. तुमच्या निर्णयाला महत्त्व दिले जाते. व्यवसाय करत असाल तर ग्राहक वाढ, नवीन करार आणि विश्वास वाढतो. तुमच्या करिअरला एक नवीन दिशा आणि उंची मिळते. नंबर 5 आहे मानसिक शांततेचा अनुभव, अंतर्मनातील स्थिरता. रोजच्या धावपळीत, चिंता आणि विचारांच्या गर्दीत हरवलेली शांतता आता पुन्हा मिळू लागते. रात्री शांत झोप लागते. मनात अनाठायी विचारांची गर्दी कमी होते. ध्यान, प्रार्थना, निसर्गाच्या सहवासात तुम्हाला समाधान मिळते. तुम्ही स्वतःशी संवाद साधू लागता. मनात स्थैर्य निर्माण झाल्यामुळे बाह्य परिस्थितीचा तुमच्यावर कमी परिणाम होतो. ही मानसिक शांतता तुमच्या निर्णयांमध्ये, वागण्यात आणि नात्यांमध्ये सकारात्मक बदल घडवते. नंबर 6 आहे नातेसंबंधात स्पष्टता, खरे आणि खोटे यातील फरक ओळखण्याची क्षमता. 5 फेब्रुवारीनंतर तुमच्या आयुष्यातील लोकांविषयी तुमची दृष्टी पूर्णपणे बदलते. आत्तापर्यंत भावनांच्या आहारी जाऊन तुम्ही अनेकांना जास्त महत्त्व दिले असेल, काहींवर अंधविश्वास ठेवला असेल, पण आता तुमच्या निरीक्षण शक्तीत प्रचंड वाढ होते. कोण तुमच्यासोबत मनापासून उभा आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ येत आहे हे अगदी स्पष्ट दिसू लागेल. चुकीच्या लोकांपासून तुम्ही हळूहळू दूर जाऊ लागता आणि योग्य, सकारात्मक लोकांशीच जवळीक वाढवता. कुटुंबात गैरसमज कमी होतात. जोडीदारासोबत संवाद सुधारतो. मित्रपरिवारात तुमचा मान वाढतो. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि स्पष्टता येते. नंबर 7 आहे आरोग्यात सुधारणा, ऊर्जा आणि सशक्तता. मानसिक ताण, थकवा, अंगदुखी, झोपेचा अभाव
यांसारख्या छोट्या तक्रारींनी तुम्हाला बराच काळ त्रास दिला असेल, पण आता शरीरात नवं चैतन्य जाणवू लागते, ऊर्जा वाढते, काम करण्याची इच्छा वाढते, नियमित दिनचर्या पाळण्याची सवय लागते, आहार आणि झोप याकडे लक्ष जाते, शरीर आणि मन यांचा समतोल सुधारतो, यामुळे तुमची कार्यक्षमता वाढते. दीर्घकाळ चालणाऱ्या तक्रारींमध्येही हळूहळू सुधारणा दिसू लागते. तुम्ही अधिक सशक्त आणि ताजेतवाने वाटू लागता. नंबर 8 आहे आध्यात्मिक जागृती, अंतर्मनातून मिळणारी उत्तरे. या काळात तुम्ही जीवनाकडे फक्त भौतिक दृष्टिकोनातून न पाहता आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहू लागता. ईश्वरावरचा विश्वास वाढतो. प्रार्थना, ध्यान, जप, वाचन यामध्ये मन रमू लागते. अनेक प्रश्न ज्यांची उत्तरे बाहेर शोधत होतात ती आता अंतर्मनातून मिळू लागतात. तुमच्या मनात एक वेगळी शांतता आणि समाधान निर्माण होते. भूतकाळातील दुःख, राग, खंत यांचा प्रभाव कमी होतो. तुम्ही क्षमाशील होता. जीवनातील घटनांकडे स्वीकारण्याच्या भावनाने पाहू लागता. नंबर 9 आहे धाडस आणि आत्मविश्वास वाढ. कृती करण्याची तयारी. जे काम करण्यास आतापर्यंत भीती वाटत होती ते आता करण्याचे धाडस तुमच्यात निर्माण होते. नवीन प्रकल्प, नवीन जबाबदाऱ्या, नवीन कल्पना यांना तुम्ही उत्साहाने सामोरे जाता. अपयशाची भीती कमी होते. स्वतःवरचा विश्वास इतका वाढतो की तुम्ही इतरांवर अवलंबून राहत नाही. तुमची उपस्थिती ठाम आणि प्रभावी वाटू लागते. लोक तुमच्या बोलण्याला आणि निर्णयाला महत्त्व देतात. तुम्ही नेतृत्व करण्यास तयार होता. नंबर 10 आहे नियती तुमच्या बाजूने वळणार. योग्य वेळी योग्य घडामोडी. अनेक वर्षापासून चालू असलेले संघर्ष, विलंब, अडथळे आता कमी होत जातात. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप प्रयत्न केले पण यश मिळाले नाही त्या गोष्टी आता सहज घडू लागतात. योग्य वेळी योग्य लोक भेटतात, योग्य संधी मिळतात. नशीब तुमच्या प्रयत्नांना साथ देऊ लागते. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याचा हा काळ आहे. आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवातून मिळू लागतात आणि तुम्हाला जाणवते की आता तुमची वेळ सुरू झाली आहे. 5 फेब्रुवारी नंतरचा काळ मकर राशीसाठी पुनर्जन्मासारखा आहे. मनातील भीती नष्ट होणे, निर्णय क्षमता वाढणे, आर्थिक आणि व्यावसायिक प्रगती, नात्यांमध्ये स्पष्टता, मानसिक शांतता, आरोग्यात सुधारणा आणि आध्यात्मिक जागृती या सर्व गोष्टी एकत्रितपणे तुमच्या जीवनाला नव्या उंचीवर घेऊन जातात. आतापर्यंत ज्या गोष्टी अशक्य, दूर किंवा अवघड वाटत होत्या त्या आता साध्य होऊ लागतात. तुम्हाला जाणवते की अडचणी, संघर्ष आणि विलंब हे तुमची तयारी करण्यासाठी होते. शनीने घेतलेल्या परीक्षा आता फळ देऊ लागतात. तुमच्यातील खरा आत्मविश्वास जागृत होतो. तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर उभे राहता. लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाची दखल घेऊ लागतात. तुमचे विचार, तुमचे निर्णय आणि तुमची उपस्थिती प्रभावी बनते. हा काळ तुम्हाला शिकवतो की भीतीपेक्षा विश्वास मोठा असतो. संभ्रमापेक्षा स्पष्टता महत्त्वाची असते आणि नशिबापेक्षा मेहनत व संयम श्रेष्ठ असतात. 5 फेब्रुवारी नंतर तुम्ही फक्त परिस्थिती बदलत नाही तर स्वतःला बदलता आणि जेव्हा व्यक्ती स्वतःला बदलते तेव्हा तिचे संपूर्ण आयुष्य बदलते. मकर राशीसाठी हा काळ आयुष्याला नवीन दिशा, नवीन उंची आणि नवीन ओळख देणारा ठरतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.